नमस्कार, मी दिव्या हुरकट. साम संजीवनी या आमच्या विशेष कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत. आज आपण चर्चा करणार आहोत एंडोमेट्रियोसिस आणि वंध्यत्व या विषयावर आणि आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत डॉक्टर अमोल लुंकड सर. सर, कार्यक्रमात मनापासून स्वागत आहे. धन्यवाद. चर्चेला सुरुवात करायची आहे, मात्र त्याआधी आपण सरांची थोडक्यात ओळख करून घेऊयात. डॉक्टर अमोल लुंकड यांनी एम्स दिल्ली येथून स्त्रीरोग आणि प्रसूतीशास्त्र या विषयातील MD ही पदवी प्राप्त केली. तसेच ॲडव्हान्स गायनो अँडोस्कोपीची पदवी जर्मनीमधून प्राप्त केली. डॉक्टर अमोल लुंकड हे एक सुप्रसिद्ध गायनॅक, लॅप्रोस्कोपी सर्जन आणि इन्फर्टिलिटी स्पेशलिस्ट आहेत. डॉक्टर अमोल लुंकड यांच्या या विषयावरील आत्तापर्यंत राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर 28 रिसर्च पेपर्स आणि लेखन प्रसिद्ध झाले आहे. तसेच डॉक्टर अमोल हे इंदिरा IVF चे चीफ IVF स्पेशलिस्ट आहेत. डॉक्टर अमोल लुंकड यांनी निसंतान दाम्पत्यांना योग्य ते शास्त्रीय मार्गदर्शन मिळावे या हेतूने एक सामाजिक जाणीवेतून निसंतानता भारत छोडो या नावाचे एक अभियान चालू केले आहे. या अभियानाअंतर्गत त्यांनी आणि त्यांच्या टीमने आतापर्यंत भारतात सुमारे 500हून अधिक शिबिरांचे आयोजन करून 25,000 निसंतान दाम्पत्यांना मोफत शास्त्रीय मार्गदर्शन केले आहे. डॉक्टर अमोल लुंकड यांच्या या कार्याचे फलित म्हणजे इंदिरा IVF च्या माध्यमातून आतापर्यंत सुमारे 1 लाख निसंतान दाम्पत्यांना झालेली गर्भप्राप्ती. डॉक्टर अमोल यांना फेमिना मॅगझिन तर्फे पुणेज मोस्ट पॉवरफुल अचीवर 2016 म्हणून गौरवण्यात आले. तसंच नॅशनल फर्टिलिटी अवॉर्ड्स दिल्ली येथे फेब्रुवारी 2022 मध्ये मोस्ट इंटिग्रेटेड IVF टीम ऑफ इंडियानेही त्यांना सन्मानित करण्यात आले आहे. असे हे वर्ल्ड फेमस गायनेकोलॉजिस्ट आज आपल्या सोबत आहेत. चला तर मग चर्चेला सुरुवात करूया. सर, पुन्हा एकदा कार्यक्रमात स्वागत आहे तुमचं. जसं आजचा आपला विषयच आहे एंडोमेट्रियोसिस आणि वंध्यत्व, तर आधी आम्हाला एंडोमेट्रियोसिस बद्दल सांगा. नेमकं एंडोमेट्रियोसिस काय आहे, ती टर्म काय आहे आणि भारतात हे खूप सामान्य आहे का? गर्भाशयाच्या गर्भस्थापनेच्या जागेत दर महिन्याला एक अस्तर किंवा गादी तयार होते आणि हे अस्तर किंवा गादी, ज्याला आपण एंडोमेट्रियल लाइनिंग म्हणतो, ही गादी जर गर्भाशयाच्या बाहेर म्हणजे अंडकोशाच्या आजूबाजूला, गर्भनलिकेच्या आजूबाजूला किंवा अंडकोशाच्या आत किंवा पोटात वेगवेगळ्या ठिकाणी जर वाढायला सुरू झाली तर त्याला आपण एंडोमेट्रियोसिस म्हणतो. आणि सर्वसाधारण ही परिस्थिती किंवा हा प्रॉब्लेम 20 ते 45 वयोगटातील स्त्रियांमध्ये जास्त दिसून येतो. आणि ज्या दाम्पत्यांमध्ये किंवा ज्या स्त्रियांमध्ये वंध्यत्व आहे अशा स्त्रियांमध्ये ही एंडोमेट्रियोसिसची प्रॉब्लेम 2 ते 3 पटीने जास्त दिसून येतं. तर साधारण वंध्यत्व किंवा निसंतानता असणाऱ्या स्त्रियांमध्ये रफली 15 ते 20% स्त्रियांमध्ये एंडोमेट्रियोसिसचं प्रमाण आढळून येतं. अगदी. सर, वंध्यत्व म्हणजे काय आणि वंध्यत्वाचा आणि एंडोमेट्रियोसिसचा संबंध कसा आहे? वंध्यत्व किंवा इनफर्टिलिटी किंवा निसंतानता ज्याला आपण म्हणतो, तर ज्या दाम्पत्यांना सतत नैसर्गिकरित्याने 1 वर्ष प्रयत्न करूनही गर्भधारणा होत नाही आणि त्या दाम्पत्यांनी त्या 1 वर्षात कोणत्याही प्रकारचं गर्भनिरोधक साधन वापरलेलं नाही आहे आणि तरीही त्यांना गर्भधारणा झालेली नाही आहे, तर अशा दाम्पत्यांना वंध्यत्व किंवा निसंतानता आहे असं आपण म्हणतो. आणि अशा दाम्पत्यांनी योग्य तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेऊन त्यांचं वंध्यत्वाचं कारण माहिती करून घेणं महत्त्वाचं आहे. वंध्यत्वाचे जे वेगवेगळे कारणं आहेत पुरुषांमधील, स्त्रियांमधील, तर स्त्रियांमधील एक मुख्य कारण हे एंडोमेट्रियोसिस असू शकतं. आणि आपण नुकतंच बघितलं की एंडोमेट्रियोसिस म्हणजे काय, आणि आपण हेही बघितलं की साधारण एंडोमेट्रियोसिस हे 15 ते 20% निसंतान स्त्रियांमध्ये दिसून येतं. अगदी. सर, एंडोमेट्रियोसिस असल्यास अशी कोणती लक्षणे आहे जी जनरली पेशंट्स अनुभवतात, म्हणजे त्यांना कळेल की नेमकं आता कोणत्या स्टेजवर त्यांना गायनेकोलॉजिस्टकडे जायचं किंवा स्त्रीरोग तज्ज्ञांकडे जायचं? खूपच चांगला प्रश्न आहे हा, की म्हणजे याची लक्षणं काय असू शकतात स्त्रियांमध्ये. तर मुख्यतः लक्षणं हे सगळ्यात आधी म्हणजे पाळीच्या वेळेस ओटीपोटात असह्य दुखणं हे एक महत्त्वाचं लक्षण आहे, ज्याला आपण डिस्मेनोरिया असं म्हणतो. संबंध ठेवताना किंवा संभोग करताना अतिशय दुखणं, ज्याला आपण डिस्पॅरोनिया म्हणतो, हेही स्त्रियांमध्ये दिसून येतं. काही स्त्रियांमध्ये पाळीच्या वेळेस रक्तस्राव जास्त होणं किंवा पाळी सोडून इतर वेळेसही पोटात दुखत राहणं, कधीकधी ओटीपोट एकदम कडक होणं, एकदम जड वाटणं, शौच करण्यामध्ये त्यांना त्रास होणं, हे अशा प्रकारचे लक्षणं स्त्रियांमध्ये दिसून येतात. आणि अशी लक्षणं असल्यास त्यांना योग्य तज्ज्ञ डॉक्टरांना दाखवून त्याचं निदान करून घेणं गरजेचं आहे आणि मग जसं प्रॉब्लेम असेल तसं त्याचं निवारण होऊ शकतं.
एंडोमेट्रियोसिसच्या वेगवेगळ्या स्टेजेस असू शकतात. मिनिमल डिझीज असू शकतं, ज्याच्यात की बऱ्याच वेळा काही लक्षणं येत सुद्धा नाहीत. माइल्ड, मॉडरेट किंवा सिव्हिअर डिझीज असू शकतं. लक्षणाचं स्वरूप जसं जसं स्टेजिंग वाढत जाईल तसं लक्षणं जास्त दिसून येतात. अगदी. आणि सर, हे एंडोमेट्रियोसिस होण्याची नेमकी कारणं काय असू शकतात? तर जसं आपण बघितलं, एंडोमेट्रियोसिस म्हणजे गर्भाशयाच्या गर्भस्थापनेच्या जागेत वाढणारी जी गादी आहे, ज्याला आपण अस्तर म्हणतो, म्हणजे एंडोमेट्रियल लायनिंग, हे गर्भाशयाच्या बाहेर वाढायला सुरू होतं आहे. तर ह्याचं मुख्य कारणं वेगवेगळी जी असू शकतात. त्याच्यात एक म्हणजे की पाळीच्या वेळेस जे हे अस्तर बाहेर फेकलं जातं, तर ते अस्तर जर पाळीच्या वेळेस गर्भनलिकेतनं रिव्हर्स फ्लो करून अंडकोशाच्या आजूबाजू जमा व्हायला लागलं तर एंडोमेट्रियोसिस होऊ शकतं. दुसरी जी कारणं असू शकतात त्याच्यात वेगवेगळ्या प्रकारची इन्फेक्शन्स आहेत किंवा इम्युनॉलॉजिकल पण असू शकतं, की एका प्रकारे अंडकोशाच्या आजूबाजूचे किंवा गर्भनलिकेतल्या काही सेल्स हे इम्युनॉलॉजिकली ॲफेक्ट झाल्यामुळे तिथे ते सिस्टच्या स्वरूपात जमा व्हायला सुरू होऊन जातं किंवा ते गर्भाशयाच्या अस्तर तिथे काही कारणाने जमा व्हायला सुरू होऊन जातं. तर त्याच्यामुळे एंडोमेट्रियोसिस होतं. अंडकोशात जमा झालं तर एंडोमेट्रियोटिक सिस्ट होऊन जातं किंवा गर्भनलिकेला त्याच्यामुळे सूज येऊ शकते. तर हे कारणं त्याच्या मागची असू शकतात. काही कारणास्तव म्हणजे असं झालंच तर तुमच्याकडे ट्रीटमेंट असतातच, पण ही जोखीम जी आहे ती आपण टाळू शकतो का, आणि त्यासाठी काय करावं लागेल? सगळ्यात महत्त्वाचं आहे की लक्षणं असल्यास योग्य तज्ज्ञ डॉक्टरांना दाखवून आणि एक सिंपल चांगल्या सोनोग्राफी करून घेणं. ट्रान्सव्हाजायनल म्हणजे योनीच्या मार्गाने सोनोग्राफी करणं आणि पोटाची सोनोग्राफी करणं हे एक सगळ्यात आधी पहिलं मुख्य काम असू शकतं, जिथे कारण जेवढ्या लवकर निदान होईल तेवढं त्याला आपण प्रिव्हेंट करू शकतो पुढे वाढण्यापासून, आणि त्याचं योग्य आपण ट्रीटमेंटही करू शकतो. अगदी सर. ज्यांना एंडोमेट्रियोसिस आहे आणि त्यांना वंध्यत्वाचाही त्रास आहे, त्यांच्यासाठी काय उपचार पद्धती उपलब्ध आहे आणि त्यांच्यासाठी काही वेगळे उपचार असतात का? अगदीच बरोबर आहे. तर एंडोमेट्रियोसिस आणि इन्फर्टिलिटी किंवा वंध्यत्व हे जर एकत्र असेल तर बेसिकली आपल्याला वंध्यत्वाचे दुसरी कारणं अजून काय आहेत का तेही बघून घ्यायला लागतील. हजबंडचे वीर्यातील शुक्राणू कसे आहेत, वाईफचं गर्भाशय किंवा गर्भस्थापनेची जागा कशी आहे, अंडकोश आणि स्त्रीबीज बनण्याची प्रक्रिया कशी आहे, गर्भनलिका व्यवस्थित आहेत का, ह्या सगळ्या गोष्टी बघितल्यानंतर जसे कारणं मिळतील तसं त्याचं निवारण होऊ शकतं. बऱ्याच वेळा निवारण अगदी सोप्या औषधांनी असू शकतं किंवा स्त्रीबीज बनणं फुटणं याच्यामध्ये मदत करण्यासाठी विशिष्ट मेडिसिन्स किंवा इंजेक्शनचाही वापर केला जातो किंवा IUI सारखी उपचार पद्धती असू शकते, ज्याच्यात आपण बेसिकली हजबंडचं वीर्य घेऊन वॉश करून चांगले शुक्राणू गर्भाशयात सोडून देतो स्त्रीबीज बनून फुटण्याची वेळ आल्यानंतर. IVF किंवा टेस्ट ट्यूब बेबी सारखे ॲडव्हान्स ट्रीटमेंटही असू शकतात. बऱ्याचदा एंडोमेट्रियोसिस जर अंडकोशात जमा झालं आणि एंडोमेट्रियोटिक सिस्ट होऊन गेलं तर त्या एंडोमेट्रियोटिक सिस्टला क्लिअर करण्यासाठी वेगवेगळ्या दुर्बिणीचे ऑपरेशन्स किंवा लॅप्रोस्कोपीची गरजही पडते, ज्याच्यात आपण ते सिस्ट रिमूव्ह करून टाकतो आणि जे ट्युबो ओव्हेरियन रिलेशनशिप आहे म्हणजे अंडकोश आणि गर्भनलिका याचं जे रिलेशन आहे ते परत एस्टॅब्लिश करण्यासाठी दुर्बिणीच्या साहाय्याने शस्त्रक्रियाही आपण करू शकतो. अगदी सर. खरं तर जसं आता तुम्ही सांगितलं की ॲडव्हान्स जे ऑप्शन्स आहेत टेस्ट ट्यूब बेबी IVF त्याच्याबद्दल मला जाणून घ्यायचं आहे. मात्र त्याआधी सध्या तुम्हाला स्क्रीनवरती जे नंबर दिसत आहेत ते तुम्ही आवर्जून नोट करून घ्या. तुम्हाला काहीही त्रास असेल किंवा काहीही स्त्रीरोग ज्याला आपण म्हणतो त्यासंबंधी तुम्हाला काहीही त्रास होत असेल किंवा काही प्रश्न तुमच्या मनात असतील, शंका असतील आणि त्याबद्दल तुम्हाला काही मार्गदर्शन हवं असेल तर नक्कीच सध्या स्क्रीनवरती जे नंबर्स आहेत ते तुम्ही आवर्जून नोट करून घ्या. आणि स्क्रीनवर पत्ता देखील दिसतोय. तुम्हाला सरांचं प्रत्यक्ष मार्गदर्शन हवं असेल तर तुम्ही अपॉइंटमेंट घ्या सरांची आणि तिथे जाऊन तुम्ही सरांचं प्रत्यक्ष मार्गदर्शन देखील घेऊ शकता. IVF बद्दल आणि टेस्ट ट्यूब बेबी बद्दल आणि अजून असे बरेच काही प्रश्न आहेत ज्यांच्याबद्दल जाणून घ्यायचं आहे. मात्र एक छोट्याशा ब्रेक नंतर छोटासा ब्रेक घेऊन आम्ही लगेच परत येतोय. पाहत रहा साम संजीवनी. ब्रेक नंतर साम संजीवनी या विशेष कार्यक्रमात तुम्हा सगळ्यांचे पुन्हा एकदा स्वागत. IVF आणि टेस्ट ट्यूब बेबी बद्दल सर आपल्याला सांगत होते आणि जसं मी सांगितलं की ब्रेक नंतर आपण त्याबद्दल बोलणार आहोत. तर सर IVF आणि टेस्ट ट्यूब बेबी नेमकं काय आहे ते आम्हाला समजून सांगा. आणि तुम्ही सांगताना सांगितलं की ॲडव्हान्स या
गोष्टी आहेत, तर यात ॲडव्हान्समेंट्स काय आहेत? बरोबर आहे. तर IVF किंवा टेस्ट ट्यूब बेबी म्हणजे जेव्हा स्त्रीचं स्त्रीबीज आणि पुरुषाचे शुक्राणू म्हणजे पुरुषाच्या वीर्यातील स्पर्म्स, तर स्त्रीबीज आणि शुक्राणूचं मिळन जे नैसर्गिकरित्याने गर्भनलिकेत होतं ते जर काही वेगवेगळ्या कारणाने नैसर्गिकरित्याने होऊ शकत नाही आहे आणि हे मिळन जे आहे स्त्रीच्या स्त्रीबीजांचं आणि पुरुषांच्या शुक्राणूचं हे आपण लॅबोरेटरीमध्ये योग्य वातावरणात घडवून आणतो तर गर्भ तयार होतात आणि हे गर्भ जेव्हा आपण गर्भाशयात ठेवून गर्भधारणा करून घेतो त्याला आपण IVF किंवा टेस्ट ट्यूब बेबी प्रेग्नन्सी असं म्हणतो. तर स्त्रीचं स्त्रीबीज आणि पुरुषाचे शुक्राणू ह्याचं मिळन लॅबोरेटरीमध्ये योग्य वातावरणात घडवून आणणाऱ्या प्रक्रियेला आपण IVF म्हणतो. आता वेगवेगळ्या दाम्पत्यांमध्ये ह्याचा फायदा होऊ शकतो. ज्या दाम्पत्यांमध्ये गर्भनलिकेत कसल्याही प्रकारचा अडथळा आहे, ब्लॉकेज आहे, तर गर्भनलिकेचं काम होतं स्त्रीबीज आणि शुक्राणूचं मिळन घडवून आणण्याचं आणि ते काम काही कारणाने किंवा या ब्लॉकेजमुळे जर होऊ शकत नसेल तर हे मिळन घडवून आणण्याचं काम आपण IVF द्वारे करू शकतो. ज्या स्त्रियांमध्ये स्त्रीबीज नीट न बनणं, स्त्रीबीज व्यवस्थित न फुटणं किंवा सिव्हिअर PCODचा प्रॉब्लेम आहे त्या स्त्रियांमध्येही ह्याचा फायदा होऊ शकतो, कारण विशिष्ट इंजेक्शन्स लावून आपण स्त्रीबीज वाढवून घेतो. त्यांना प्रॉपर मॅच्युअर होऊन ओव्ह्युलेशन होण्याची गरज नाही आहे, त्याच्या आधीच ते स्त्रीबीज आपण बाहेर काढून घेतो आणि बाहेरच शुक्राणूशी मिळवून गर्भ तयार करून गर्भाशयात रुजवून आपण गर्भधारणा करून घेऊ शकतो. ज्या स्त्रियांमध्ये 2 ते 3 वेळा IUI करून जर सफलता मिळत नसेल तर त्या स्त्रियांमध्येही IVF ही ॲडव्हान्स्ड उपचार पद्धती त्यांना बेस्ट रिझल्ट देणारी ठरेल. ज्या पुरुषांमध्ये वीर्यात शुक्राणूच नाही आहे मात्र अंडकोशात शुक्राणू तयार होत आहेत, तर आपण अंडकोशातनं शुक्राणू बाहेर काढून घेतो. त्याच वेळेस स्त्रीच्या अंडकोशातनं स्त्रीबीज बाहेर काढले जातात आणि स्त्रीबीज आणि शुक्राणूचं मिळन घडवून गर्भ तयार करून आपण हे गर्भाशयात रुजवून गर्भधारणा करू शकतो. ज्या पुरुषांमध्ये वीर्यात शुक्राणू आहेत मात्र अत्यंत कमी आहेत, हालचाल करणाऱ्या चांगल्या शुक्राणूंचं प्रमाण खूप कमी राहतं आहे, त्यांच्यातही IVF किंवा ICSI ही बेस्ट उपचार पद्धती ठरते. ज्या दाम्पत्यांमध्ये 2 वर्ष वेगवेगळे उपचार पद्धती किंवा बेसिक ट्रीटमेंट करून त्यांना जर प्रेग्नन्सी राहत नसेल, गर्भधारणा होत नसेल, त्यांनीही ॲडव्हान्स ट्रीटमेंट म्हणजे IVF कडे जायला हवं. ज्या दाम्पत्यांमध्ये एंडोमेट्रिओसिस जसं आपण आत्ताच बघितलं किंवा ॲडिनोमायोसिस किंवा सिव्हिअर फायब्रॉइड्स आहेत त्यांनाही IVF ही बेस्ट उपचार पद्धती ठरेल. आणि IVF किंवा टेस्ट ट्यूब बेबीमध्ये अनेक ॲडव्हान्समेंट्स आलेले आहेत आणि त्याचं सक्सेस, कारण जी जगातील पहिली IVF किंवा टेस्ट ट्यूब बेबी होती तिचा जन्म 43 वर्षापूर्वी झाला होता, लुई ब्राउन, आणि या 43 वर्षात वेगवेगळ्या ॲडव्हान्समेंट्स त्याच्यात आलेले आहेत. जे स्त्रीबीज आणि शुक्राणू मिळवून आणण्याची जी प्रक्रिया आहे ती जास्त हायर मॅग्निफिकेशनमध्ये ICSI द्वारे आपण करू शकतो, जिथे आपण 400 टाइम्स मॅग्निफिकेशन करून सुयोग्य शुक्राणूचं निवड करतो आणि हे सुयोग्य निवडलेलं शुक्राणू डायरेक्टली स्त्रीबीजात मिळवून गर्भ तयार केले जातात. ह्याच्याहून पुढच्या ॲडव्हान्समेंटमध्ये IMSI आहे, जिथे मॅग्निफिकेशन आपण 6000 टाइम्स करू शकतो. त्याच्यानंतर ब्लास्टोसिस कल्चर आहे, म्हणजे जे गर्भ तयार होतात त्यांना 2 ते 3 दिवस न वाढवता आपण 5 ते 6 दिवस बाहेरच वाढवतो, म्हणजे त्या गर्भांची सक्षमता जी आहे ती आपण बाहेर चांगल्या रीतीने परखू शकतो आणि जास्त सक्षम गर्भांना गर्भाशयात रुजवून जास्त हेल्दी प्रेग्नन्सीज आपण अचीव करू शकतो. त्या गर्भांना आपण गर्भाशयात ठेवण्याच्या आधी जेनेटिकली चेक करू शकतो की ते गर्भ जेनेटिकली म्हणजे त्यांचे गुणसूत्र नॉर्मल आहेत आणि जर गुणसूत्र नॉर्मल असतील तर परत गर्भधारणा होण्याची शक्यताही जास्त वाढणार आहे. या गर्भांना गर्भाशयात रुजण्यामध्ये आपण मदत करू शकतो लेझर असिस्टेड हॅचिंगद्वारे, ज्याच्यात आपण गर्भाशयात ठेवण्याच्या 5 ते 10 मिनिटं आधी गर्भाचं बाहेरचं कवच सॉफ्ट आणि पातळ करतो, तर गर्भ रुजण्याची प्रक्रिया ही जास्त इझिली होऊन जाते. ज्या क्लोज वर्किंग चेंबर IVF टेक्नॉलॉजी आहे, ज्याच्यात आपण स्त्रीबीज आणि शुक्राणू मिळवण्याची प्रक्रिया ही त्याच वातावरणात घडवू शकतो जसं की आईच्या गर्भाशयात मिळायला हवं होतं. तर ही वेगवेगळ्या ॲडव्हान्स ट्रीटमेंट्स किंवा ॲडव्हान्समेंट्स IVF किंवा टेस्ट ट्यूब बेबी या टेक्नॉलॉजीमध्ये आलेले आहेत, ज्याच्यामुळे सक्सेस IVFचं हे वाढलं आहे. अगदी सर, खूपच विस्तृत आणि खूपच साध्या सोप्या भाषेत तुम्ही आम्हाला हे सगळं समजून सांगितलं. एक अजून प्रश्न असा निर्माण होतो की ज्यांना एंडोमेट्रोसिस आहे त्याचा परिणाम त्यांना दैनंदिन जीवनावरही होतो का? रोजच्या शेड्यूलमध्ये होऊ शकतं. जर एंडोमेट्रोसिस हे सिव्हिअर स्टेज आहे तर जसं जसं त्याचं सिव्हिरिटी वाढत जाते किंवा जर सिस्ट निर्माण झालं की अंडकोशात हे एंडोमेट्रियल लाइनिंग जमा होऊन
आणि मग सिस्ट तयार होऊन जातात. तर जर हे एंडोमेट्रियोटिक सिस्ट मोठे असतील तर किंवा एंडोमेट्रियोसिस जर आपल्या शौचाच्या मार्गाला अफेक्ट करायला सुरू झालं तर मग रोजच्या दैनंदिन जीवनातही स्त्रियांना मग ओटीपोटात दुखायला सुरू होऊन जातं. सर, एंडोमेट्रियोसिसला कर्करोग म्हणता येईल का? म्हणजे तेवढा घातक एंडोमेट्रियोसिस आहे का? नाही, एंडोमेट्रियोसिस हे काही कर्करोग नाही आहे किंवा त्याचं रूपांतरही कर्करोगात होऊ शकत नाही. मात्र जर एंडोमेट्रियोसिस झाला तर तो कायमस्वरूपी जाईल असं गरजेचं नाही. आपण त्याला वेगवेगळ्या ट्रीटमेंट्सद्वारे नियंत्रणमध्ये आणू शकतो. प्रेग्नन्सी व्हायला किंवा गर्भधारणा व्हायला अडचण होत असेल तर तिथे आपण मदत करून गर्भधारणा करून घेऊ शकतो. बऱ्याच वेळा गर्भधारणा जर झाली तर हे एंडोमेट्रियोसिससाठी लॉंग टर्म्स एक प्रकारचं सप्रेशन किंवा सोल्युशनही असतं. कारण गर्भधारणा जर झाली तर काय होतं की दर महिन्याला जी मासिक पाळी येते ती प्रेग्नन्सीमुळे जवळपास 1 ते 1.5 वर्षासाठी बंद होऊन जाते नैसर्गिकरित्याने. आणि एवढ्या मोठ्या काळासाठी जेव्हा पाळीच येत नाही नैसर्गिकरित्याने तेव्हा जे आत पोटात किंवा ओटीपोटात किंवा अंडकोशाच्या आजूबाजूला जमा झालेलं जे एंडोमेट्रियल लायनिंग आहे किंवा गर्भाशयाचं अस्तर आहे ते सुकून जातं आणि हे एंडोमेट्रियोसिस सप्रेस होऊन जातं. तर ज्या दाम्पत्यांमध्ये गर्भधारणा झालेली नाही आहे आणि एंडोमेट्रियोसिस आहे त्यांनी ॲग्रेसिव्हली प्रेग्नन्सीसाठी जायला हवं. ॲडव्हान्स ट्रीटमेंटचा वापर करून लवकरात लवकर अशा दाम्पत्यांनी प्रेग्नन्सी करून घ्यायला हवं. आणि याच्याबद्दल दाम्पत्यांना मी म्हणजे खात्रीपूर्वक सांगू शकतो की हे कर्करोगात त्याचं रूपांतर होत नाही. अगदी सर, पण या एंडोमेट्रियोसिसचा स्त्रियांच्या प्रजनन क्षमतेवर किंवा गर्भधारणेच्या क्षमतेवर काही परिणाम होतो का? हो, नक्कीच होतो. ज्या स्त्रियांमध्ये एंडोमेट्रियोसिस आहे तिथे गर्भधारणा होण्यासाठी त्रास होण्याची शक्यता जास्त राहते. कारण की ओटीपोटात त्याच्यामुळे एक प्रकारची सूज निर्माण होते ज्याच्यामुळे स्त्रीबीज बनणं फुटणं ही प्रक्रिया नीट होत नाही. अंडकोशाचं आणि गर्भनलिकेचं जे संबंध आहे रिलेशनशिप आहे ते अफेक्ट होतं. ते रिलेशनशिप नीट राहत नाही. त्यामुळे जेव्हा स्त्रीबीज फुटून बाहेर पडतं ओव्ह्युलेशन होतं त्यावेळेस नळीला ते स्त्रीबीज पकडणं किंवा कॅच करणं हे नीट होत नाही. त्यामुळे परत स्त्रीबीज आणि शुक्राणूचं मिळन हे नैसर्गिकरित्याने होण्यात अडचण येऊ शकते. तर परत सिव्हिअर एंडोमेट्रियोसिसमध्ये संबंध ठेवणं किंवा संभोग करणं ह्याच्यातही दुखायला सुरू होतं. तर मग त्यांना गर्भधारणा व्हायला त्रास व्हायला सुरू होऊन जातो आणि मग त्यांना गर्भधारणा होण्यासाठी वेगवेगळ्या उपचार पद्धतींमधनं किंवा ॲडव्हान्स ट्रीटमेंटमधनं प्रेग्नन्सी अचीव करणं हे बेस्ट राहतं. सध्या जे दाम्पत्य आपल्याला बघतायत, आमचे जे काही प्रेक्षक वर्ग आहेत, ज्या स्त्रिया पण आहेत, त्यांच्यासाठी तुम्हाला काय सल्ला द्यायचा आहे? दाम्पत्यांना मी हा संदेश देईल की एकतर आपली लक्षणं टाळू नका. जर पाळीच्या वेळेस असह्य दुखत असेल किंवा पाळी व्यतिरिक्त ओटीपोटात सतत दुखत असेल किंवा गर्भधारणा होत नसेल नैसर्गिकरित्याने प्रयत्न करू नये तर सगळ्यात आधी योग्य तज्ज्ञ डॉक्टरांचा सल्ला घेऊन आणि आपले निदान किंवा डायग्नोसिस करून घेणं गरजेचं आहे. कारण सगळ्यात आधी समजून घेणं गरजेचं आहे आणि जसं कारण असेल तसं त्याचं सायंटिफिकली निवारण करणं गरजेचं आहे. बरेच लोक योग्य तज्ज्ञ डॉक्टरांचा वेळेवर सल्ला घेत नाही किंवा सायंटिफिक उपचारांकडे न वळता नॉन सायंटिफिक उपचारांकडे जातात. तर ते व्हायला नको आहे आणि योग्य वयात गर्भधारणा करून घेतलेलं हे चांगलं राहील. तर आपल्या करिअरमुळं एज्युकेशनमुळं जर आपण खूप डिले करत असू प्रेग्नन्सीसाठी तर मग एग फ्रीजिंगसारखे दुसरे उपचार पद्धती पण आहेत जिथे आपण स्त्रीबीज बनवून गोठवू शकतो आणि मग लेटर एजमध्ये पण प्रेग्नन्सीसाठी जाऊ शकतो. तर योग्य वयात प्रेग्नन्सी किंवा गर्भधारणा करून घेणं हे महत्त्वाचं आहे आणि प्रॉपर कारण बघून त्याचं निवारण करणंही गरजेचं आहे आणि त्याच्यासाठी आम्ही समर्पित आहोत. आणि दाम्पत्यांनाही त्यांच्या प्रेग्नन्सीसाठी आणि हेल्दी प्रेग्नन्सीसाठी माझ्या खूप खूप शुभेच्छा. अगदी सर, ज्यांना एंडोमेट्रियोसिस आहे त्यांना त्यांच्या आहारात काही बदल करण्याची गरज आहे का किंवा व्यायाम त्यांना काही अजून मदत करू शकतो का? तर एंडोमेट्रियोसिस हे तसं बघितलं तर ॲज सच लाईफस्टाईल डिसऑर्डर आहे असं नाही आहे डायरेक्टली. तर बट जर त्यांनी आहार व्यवस्थित ठेवला व्यायाम व्यवस्थित ठेवलं तर त्याचा फायदा गर्भधारणेतही होतो प्रेग्नन्सी राहण्यातही होतो आणि जास्त हेल्दी प्रेग्नन्सी राहण्यातही होतो.
तसं बघितलं तर आहाराचा आणि एंडोमेट्रियोसिसचा तसा डायरेक्ट संबंध नाही आहे. बट एंडोमेट्रियोसिस असलेल्या स्त्रियांना किंवा वंध्यत्व असलेल्या स्त्रियांना आपण हेल्दी डाएट, एक्सरसाइज ह्याचा ॲडवाईस जरूर देतो. अगदी. तर तुम्हाला काहीही शंका किंवा काहीही प्रश्न असतील किंवा तुम्हाला गर्भधारणा होण्यात काही अडचणी येत असतील किंवा मासिक पाळी संबंधित काही अडचणी येत असतील तर तुम्ही नक्कीच एकदा तज्ज्ञांचा सल्ला घ्यावा. त्यासाठी तुम्हाला स्क्रीनवरती जे नंबर्स दिसत आहेत ते तुम्ही नोट करून घेऊ शकता. त्यावर तुम्ही संपर्क करू शकता किंवा तुम्हाला प्रत्यक्ष मार्गदर्शन हवं असेल तर त्यासाठी स्क्रीनवर तुम्हाला पत्ता देखील दिसतोय सरांच्या हॉस्पिटलचा, तोही तुम्ही नोट करून घेऊ शकता. आणि काहीही अशी अडचण येत असेल तर नक्की स्त्रीरोग तज्ज्ञांचा सल्ला घ्या आणि लवकरात लवकर त्यांचं निरसन करून घ्या. सर, तुम्ही इथे आलात, खूप छान असं मार्गदर्शन आम्हाला आणि आमच्या प्रेक्षकांना दिलं, त्यासाठी मनापासून आभार. धन्यवाद. साम संजीवनीमध्ये आज वेळ होते इथेच थांबण्याची, मात्र तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत रहा साम टीव्ही.